मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याकडे रवाना। पूरग्रस्त भागाला देणार भेट, मृतांच्या कुटुंबियांचं करणार सांत्वन। पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील पॉप्युलर हाईट्स इमारतीची संरक्षक भिंत कोसळली, रहिवाशांना इमारतीतून बाहेर काढलं। कोल्हापुरात महापुराच्या पाण्यातूनही दुधाचा पुरवठा, मानवी साखळी करून दुधाचे कॅन दूध संघापर्यंत पोहोचवले। खासदार रवींद्र वायकरांना मुंबई हायकोर्टाचं समन्स, अमोल कीर्तीकरांच्या याचिकेवरून बजावलं समन्स। वायकरांना 2 सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरण एकाच दिवशी ऐकणार, कोर्टाची शिवसेना आणि राष्ट्रवादीला नोटीस, 3 सप्टेंबरला होणार सुनावणी। अनिल देशमुखांचं डोकं फिरलंय असंच म्हणावं लागेल। मला त्यांच्या घरी बोलावलं होतं, समित कदम यांचं अनिल देशमुखांच्या आरोपांना प्रत्युत्तर। अनिल देशमुखांना हेल्थ ग्राउंडवर नाही तर मेरिट ग्राउंडवर जामीन, त्यांच्या विरोधात ठोस पुरावा मिळाला नाही, सलील देशमुखांचा दावा। उद्धव ठाकरे भेट न घेता निघून गेले, मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेण्यासाठी गेलेलं मराठा समाजाचं शिष्टमंडळ नाराज। $288 पाडायची की निवडून आणायची याचा 29 ऑगस्टला निर्णय, तर फक्त बोलून उपयोग नाही, करून दाखवलं पाहिजे। पंकजा मुंडेंचं जरांगेंना थेट आव्हान। पंकजा मुंडेंचं भगवानगडावर जंगी स्वागत, आमदार झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच जिल्ह्याच्या दौऱ्यावर। उरणमधील यशस्वी शिंदेवर अत्याचार झाला नसल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर, आरोपी विरोधात कठोर कारवाईची भाजपची मागणी। आणि पनवेलच्या नावे गावात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर लोखंडी रॉडनं हल्ला, हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी, आरोपींवर पोलिसात गुन्हा दाखल।